असा डागिणा पाहिजे. वा या या या. नमस्कार नमस्कार. या बोला, काय सेवा करू मी आपली? हिला ऐकायचंय. एवढी वाईट वेळ आली वाटतं. नाही नाही, हिला हिचा दागिना विकायचाय. अच्छा अच्छा. हा हा, दाखवा. रिसीट आहे का याची तुमच्याकडे? काका या ना, एक मिनिट इकडे या ना. हा इकडे इकडे या या या. हा असं या. हिच्या नवऱ्याने हिला घटस्फोट दिलाय. तिकडे नको, इकडे लक्ष द्या. आणि आहे तशी निघून जा म्हणून सांगितलंय. आता हिला परत घेणं हिच्या घरच्यांना मानहानिकारक वाटते ना. काय आयुष्याचा खेळच अवघड आहे. पण तुम्ही यांचे कोण? आम्ही हिचे मित्र. आणि मी पण हा हिचा मुलगा. नाजायज आहे नाजायज. हिचा काका या या, एक मिनिट या ना परत इकडे. हा या या असं या. कसंही माहिती का, हिने लहानपणी भातुकलीचा खेळ जाम सिरियसली घेतला ना, त्याचेच हे परिणाम आहेत. त्याच्यात कसं खोटं खोटं लग्न, खोटं खोटं जेवण, खोटी खोटी भांडी असतात नाही का. पण हिनं हनीमून खरा केला. अहो पण आई म्हणून फारच लहान नाही का वाटत ही? वयानं जरी लहान असली ना तरी वासना मोठी आहे, वासना. अरे देवा. मी काय म्हणते, हे अंगठ्या विंगट्या सगळं मरू दे. याला घेता का विकत? कसं आहे ना, एकतर हे असलं नाजायज आहे, त्यात दिसायला वांग आहे, अजून किती त्रास देऊ ना मी समाजाला. पण ताई, आपलं मूल म्हणजे देवाचा प्रसाद असतो. आणि प्रसाद वाटायचा असतो. घ्यायला का आपण वाटा सगळ्यांना. काय मला दूध पाहिजे, मला भूक लागली. चले मालक, तुम्ही येता का जरा या साईडला? या ना. नाही म्हणते, भूक लागली. फेविकॉल असेल का हो तुमच्याकडे? नाही म्हणजे याच्या जन्मानंतर एवढी गरिबी बघितली. फेविकॉल मध्ये पाणी मिसळू मिसळू पाजलंय हो याला. आता खरं दूध मिळालं असतं तर अशी वाढ खुंटली नसती त्याची. अरे पण हा तर खूपच. सर सर एक मिनिट एक मिनिट, इथे या ना तुम्ही. काय चाललंय? ऍक्च्युली कसं आहे, त्या दोघांना त्यांच्या घरातून काढल्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालाय. आणि आम्ही पण त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीसाठी चालू आहे. बाकी दागिन्यांची जमेल तेवढी रक्कम देऊन टाका, देव भलं करेल तुमचं. जय जगन्नाथ. अरे आहे मा थोडे पाचशे. आईची जरा काळजी घे हो. या ना, यात सही. मी ना खरं तर जीवच घेणार होतो. तुम्ही भेटलात आणि म्हणात की काळजी घे म्हणून काळजी घेतो. चले. ढुंग्या, आपण जो प्लॅन केलाय तो लक्षात आहे ना? आपला प्लॅन कधीच चुकत नाही आणि आपण कोणासमोर चुकत नाही. आलो. काय मग ताडवा, आमच्याकडे काय काम? ऐक, तो फोटो पाहिजे मला. हो नळेला आहे. हॅलो डुंग्या, हा तुला किती लावत होते पण लागलाच नाही. काय फोन माझा जानू जिगर हाय कुठे? माझ्यासोबत आहे. ये ढुंग्याने की नाही मला डेटवर आणले. या ग तिकडं तिकडं. मा डेट खोडशील तू तिकडं. इकडे तिकडे. ए बाई, ए अरे ती येणे डॉक्टर पडली, मेंदू सुचलाय तिचा. लक्ष नका देऊ. ज्या डुंग्यावर मी मनापासून प्रेम केलं, ज्या डोंग्याला मी पती परमेश्वर मानलं, काय ग? तो डोंग्यावर एका मुलीला घेऊन फिरायला गेलाय. काय चुकलं माझं? असं काय कमी आहे माझं? अगं बाय, तुझ्यात काय कमी नाहीच आहे. गाडीत सीट कमी आहेत, बसणार कुठं तू? तुझ्या मांडीवर बसली असते मी. म्हणजे माझी मांडी काय जेसीबी आहे तुझं वजन सहन करा? मी तुझं वजन सहन करते ते आठवणींचं. कोलते गो कोलते. मला आधी सांग, ती लांब टांगांच्या चौदाचा कोण होती? अरे ते कबीरचं फडे सोड. मला सांग, कर्नाटकातून तुझ्यासाठी काय आणू? माझ्यासाठी चहा पावडर, कॉफी,
सुके मसाले आणि खोबऱ्याचं तेल आणशील? बाबांनी किराणा माल भरला नाही हा, डोंग्या. म्हणजे माझ्या मोबाईलची बॅटरी लो होती, मी तुला नंतर फोन करतो. डोंग्या, हा? मोबाईल बंद नको करू. का मला माझी धडकन बंद झाल्यागत वाटते. म्हणजे फोन ठेवून आता मी माझं भडकन. पिल्लू आहे ऐका ना देवा. तू. ओके देवा. मला ओके. नाही लाव. मोबाईलला रेंज नसली कधी कधी बरं वाटतं. अरे डेंजर प्रकरण आहे रे. हा अगं ह्याच्यापेक्षा डेंजर त्या कबीरचं प्रकरण आहे. हा हा पोरींना फसवत ते. त्याच्या साहस उत्पन्नावर जाऊ नकोस हा. जाळ आहे ते जाळ पोरींला लपेटण्यासाठी. हा एकदा का दाताला रक्त लागलं सोडतच नाही. मी काय म्हणतो, तू जरा त्याच्यापासून लांबच राहा. सांभाळून राय. हा लफडी चिक्कार लफडी करतात मदन शेठ. तुमच्या जन्माच्या आधीपासून मी त्यांच्या सोबत आहे. तुमच्या जन्माच्या आधी मदन शेठ ज्या गाडीत बातचीत करायची ना, ती गाडी आपणच चालवायचो. त्यांच्या लग्नाची बायको जरी एक असली ना, बिगर लग्नाच्या चिक्कार आहेत. चिक्कार चिक्कार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तुमची छोटी मम्मी आहे. जेव्हा जेव्हा ते म्हणतात ना आम्ही दौऱ्यावर चाललो, तेव्हा समजून जायचं. लला 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 लला. आहा. खायला म्हणजे माझ्या बापान आयुष्याचे जामच दौरे लावलेले आहेत. मदन शेठची सगळी सिक्रेट आपल्यालाच माहिती आहेत, म्हणून मदन शेठ आपल्याला कामावरनं काढत नाही. शेठ आपल्याला स्वतःचा पोरगा मानतात. हो. मानतात ना फक्त. हा. हा. अय्यो, पप्पा. अयो पप्पांचा फोन आहे. एक मिनिट. पप्पा. हे नरे गाय टाकले. गाडी कुठे? गाडी कुठे? पप्पा तुम्हाला फक्त गाडीचीच काळजी असते. करणारच ना मुर्द्या, कारण गाडी तुझ्यापाशी नाहीये. नाहीये का नाही? पप्पा तुम्हाला कसं पटवून देऊ? बापाला पटवतो? मला पटवतो का तुझ्या? म्हणजे ए ए त्याने दाखव, त्याला फोटो दाखव. बघ फोटो. कशी गेली गाडी त्यांच्यापाशी? कशी गेली? आम्ही सगळे एकत्रच आहोत पप्पा. वा काय एकत्र सगळे? मग तू का नाही फोटो? मी फोटो काढीत होतो. नर्या आता जो खोटा बोलला ना, चांबडी सोलीला तुझी सांगू ठेवतो. मदन फोंडवीची गाडी नेतात म्हणजे काय? हे बघणाऱ्या, तू काय बी कर, गाडी जशी होती तशीच सही सलामत मला आणून दे. कळलं का? पुढे तू आता मी कर्णकटात आहे. काय ढकल्या? मला म्हणला पप्पा असा जातो ना असा येतो. तुझा असा कर्णकटात आहे का? कर्णकटात आहे का तुझा असा? काही टेन्शन घेऊ नका पप्पा. मी तुमची गाडी आहे ना माझ्या ह्या हाताने परत आणतो, जशीच्या तशी. जर नाही आणली ना रे तर गाय ढकल्या तेच हाते ना शोलेतल्या ठाकूरवाणी अशा छटू टाकीत झाल्या. कळलं का? हो शेठ, त्यांचा एकच हात तोडा बरं का, नाही तर दुवा एक माणूस ठेवायला लागेल त्यांना. बाय पप्पा. माझा ठाकूर होईल तो होईल, पण तुझा सांबा करतोच मी.